बोला, ट्राय करा. मॉड्युलर रेशो फॉर कॉन्क्रीट कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज. मानसीने मे बी लास्ट क्वेश्चनचा आन्सर दिलाय. त्याच्यानंतर बोला कैलास बी. बोलो. पौर्णिमा, प्रतीक, ओम सी, भारत भूषण सी, मॉड्युलर रेशो विचारला राजांनो. मॉड्युलर रेशो पौर्णिमा बी. म्हणजे मला लक्षात काय येते की काही पौर्णिमा ओके 280/3 सिग्मा सीबीसी. बघा काही विद्यार्थी आता हा सिंपल फॉर्म्युला तुम्ही त्याला रिव्हिजन करा राजांनो. मॉड्युलर रेशो ऍक्च्युली काय असतो. ऍक्च्युली मॉड्युलर रेशो इज द रेशो ऑफ यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील टू द यंग्स मॉड्युलस ऑफ कॉन्क्रीट. पण इन वर्किंग स्ट्रेस मेथड आपण काय कन्सिडर केलाय तो 280/3 सिग्मा सीबीसी. दिस इज द व्हॅल्यू ऑफ मॉड्युलर रेशो 280/3 sigma CBC. And the correct answer is what? 280/3 sigma CBC. Okay. What is the other name of working stress method? मला टाइप करून सांगा. What is the other name of working stress method? वर्किंग स्ट्रेस मेथडचे दुसरे नाव सांगा मला. मॉड्युलर रेशो मेथड. करेक्ट. वर्किंग स्ट्रेस मेथड इज द मॉड्युलर रेशो मेथड. आणि त्यामध्ये मॉड्युलर रेशो 280/3 सिग्मा सी. आणि इलास्टिक मेथड पण बरोबर. इलास्टिक मेथड मॉड्युलर रेशो मेथड. नेक्स्ट बोला क्वेश्चन नंबर 8. अंडर रेनफोर्स कॉन्क्रीट बीम फेल्स ड्यू टू. अंडर रेनफोर्स कॉन्क्रीट बीम फेल्स ड्यू टू. कशामुळे फेल होतो अंडर रेनफोर्स. ह्या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही देणं एक्सपेक्टेड आहे राजांनो. ऑप्शन बी डक्टाइल फेल्युअर ऑफ रेनफोर्सिंग बार. ओम परत ब्रिटल फेल्युअर ऑफ रेनफोर्सिंग बार. अरे राजा डी कसा आन्सर असणार याचं. रेनफोर्सिंग बार मध्ये ब्रिटल फेल्युअर कसा येऊ शकतो. मला वाटतं तू माझी मजा घ्यायला लागला आता. ब्रिटल फेल्युअर इन रेनफोर्सिंग बार. बार आहे जे स्टील आहेत त्याच्यामध्ये ब्रिटल फेल्युअर कसा येणार. याला तर काही अर्थच नाहीये. क्रशिंग ऑफ कॉन्क्रीट अंडरमध्ये पहिल्यांदा स्टील फेल होत असतो. आणि स्टील फेल्युअर इज द ग्रॅज्युअल फेल और डक्टाइल फेल्युअर और स्टील फेल आपण असं म्हणतो त्याला. सो डक्टाइल फेल्युअर ऑफ रेनफोर्सिंग बार दॅट इज द करेक्ट आन्सर. टेन्साइल फेल्युअर ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटमध्ये टेन्साइल फेल्युअर होतच नाही. ब्रिटल फेल्युअर येतो. आणि क्रशिंग ऑफ कॉन्क्रीट कशामध्ये होते. इट इज हॅपन इन ओव्हर रेनफोर्स सेक्शन. जो की आय एस कोड आपल्याला म्हणतो असा डिझाईन करायचा नाही. सो बी 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 करेक्ट वन बी. नेक्स्ट चला आता मी तुम्हाला वेळ देतो. ह्या क्वेश्चनचा आन्सर मला कॅल्क्युलेट करून दाखवा. ठीक आहे. ह्या क्वेश्चनचा आन्सर तर तुम्हाला आलंच पाहिजे. बघा ए रेनफोर्स कॉन्क्रीट बीम इज सब्जेक्टेड टू द बेंडिंग मोमेंट फॉलोइंग बेंडिंग मोमेंट. लक्ष द्या. मोमेंट ड्यू टू डेड लोड. डेड लोडमुळे येणारी मोमेंट दिलेली आहे. मोमेंट ड्यू टू लाईव्ह लोड ती पण दिलेली आहे. मोमेंट ड्यू टू द सिस्मिक लोड ती पण दिलेली आहे. नाउ द क्वेश्चन इज की व्हॉट इज द डिझाईन बेंडिंग मोमेंट फॉर लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स. कोलॅप्ससाठी डिझाईन मोमेंट कशी कॅल्क्युलेट करणार. चला 1-2 मिनिटं वेळ मी तुम्हाला देतो. तुम्ही ट्राय करा. आन्सर टाइप करून सांगा मला. ए बी सी डी नाही तर याचं मला आन्सर टाइप करून सांगा या क्वेश्चनचं. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9. विजय ऑप्शन डी. आन्सर नंबर मध्ये 144 किलोन्यूटन मीटर. ओके. कैलास पुढे बाकीच्यांनी कॅल्क्युलेट करा.
डी, स्वप्नील डी, विजय डी, कैलास 144. ओके, प्रतीक 144. करेक्ट वन. बरोबर कॅल्क्युलेट करताय, बरेच विद्यार्थी बरोबर कॅल्क्युलेट करताय. इथं डेड लोड आहे, लाईव्ह लोड आहे, सिस्मिक लोड म्हणजे अर्थक्वेक लोड. आणि यासाठीचं कॉम्बिनेशन काय म्हटलं आपल्याला, ज्यावेळेस डेड लोड प्लस लाईव्ह लोड प्लस विंड लोड किंवा अर्थक्वेक लोड जर का असेल किंवा अर्थक्वेक लोड असेल तर या केसमध्ये आपण 1.2, 1.2 आणि 1.2 ची मदत घेत असतो. ठीक आहे. मग आता बघा, डिझाईन मोमेंट एम डी इज इक्वल टू 1.2 इंटू डेड लोड, 1.2 इंटू लाईव्ह लोड प्लस 1.2 इंटू अर्थक्वेक लोड. सो 1.2 तिघ ठिकाणी कॉमन आहे, त्याला मी बाहेर काढून घेतो. डेड लोडची व्हॅल्यू आहे 40, लाईव्ह लोड 60 आणि अर्थक्वेक लोड 20. सो व्हॉट इज द आन्सर, 1.2 60 60 120. आता इथं मला 12 दिसतोय, याचा स्क्वेअर असतो 144. 0 आणि हा पॉईंट एकमेकाला कॅन्सल करेल. सो द करेक्ट आन्सर इज व्हॉट, 144. ऑप्शन नंबर डी बरोबर. नेक्स्ट करा ट्राय. 44. ऑप्शन नंबर डी बरोबर. आरसीसी मेंबर मध्ये आपण मेन कॅन्टिलिव्हर मध्ये मेन रेन्फोर्समेंट कुठे प्लेस करणार. ए टॉप फायबर. ओके, गुड. बघा, एक आहे सिम्पली सपोर्टेड बीम आणि एक आहे कॅन्टिलिव्हर बीम. आता सिम्पली सपोर्टेड बीम वरती जर काय एक्सटर्नली लोड आला, हा एक्सटर्नल लोड जर आला अशा पद्धतीने, तर हा सॅगिंग कर्वेचर मध्ये बेंड होतो, सॅगिंग कर्वेचर. सो वरच्या पार्ट मध्ये कंप्रेशन येतं आणि खालच्या पार्ट मध्ये टेन्शन येतं. त्यामुळे आपण काय करतो की जो मेन स्टील आहेत ते आपण प्लेस करतो बॉटमला इन द सेन्स बिलो द लॉंगिट्युडिनल ऍक्सिस और बिलो द न्यूट्रल ऍक्सिस. बट इन केस ऑफ कॅन्टिलिव्हर बीम एक्सटर्नल लोड जर आला तर हा कसा बेंड होणार, हा कॅन्टिलिव्हर आहे, हा खालच्या बाजूने असा बेंड होईल खाली, बरोबर. आणि जेव्हा तो डाऊनवर्ड डायरेक्शनला सो हॉगिंग कर्वेचर तयार करतोय म्हणजे टॉपला टेन्शन येते. तर या केसमध्ये आपण जे मेन रेन्फोर्समेंट यूज करतो ते आपण टॉपला मेन रेन्फोर्समेंट यूज करत असतो. दीज आर द मेन रेन्फोर्समेंट ॲट द टॉप. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर 1. मानसी, आकाश, ओम, कैलाश, पौर्णिमा सगळ्यांनी बरोबर दिले. विजय, प्रतीक, जहीर. ओके, नेक्स्ट बोला. The maximum area of the tension steel in beam shall not exceed. हा क्वेश्चन प्रिव्हियसली मी कंप्रेशन साठी विचारला. आता सेम क्वेश्चन, मॅक्झिमम एरिया ऑफ द टेन्शन स्टील AST मॅक्झिमम किती असला पाहिजे. AST मॅक्झिमम इट शुड नॉट बी मोर दॅन, म्हणजेच काय, शुड नॉट मोर दॅन म्हणजे लेस दॅन और इक्वल टू 4% ऑफ द ग्रॉस एरिया. आता 4% आहे ना, हा शुड नॉट बी लेस दॅन, शुड नॉट बी मोर दॅन. 4% ला कसं लिहिता येईल, 0.04 आणि B इंटू डी. टेन्शन आणि कंप्रेशन साईडला दोघांसाठी सेम आहे. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. नेक्स्ट बोला रे. 12 नंबर क्वेश्चन. In doubly reinforced beam, steel reinforcement is provided in doubly reinforced. Neutral axis cross section. विजय D, स्वप्नील D, ओम D. ओके, निखिल C म्हणतोय आयदर A और B. A और B नाही, हा डबली रेनफोर्स आहे. डबली रेनफोर्सचा मिनिंग होतो की दोघं सेक्शन मध्ये कंपल्सरी, दोघं पार्ट मध्ये, दोघं झोन मध्ये कंपल्सरी आपल्याला मेन रेनफोर्समेंट यूज करायचे आहेत, कंप्रेशनला पण आणि टेन्शनला पण. सो ऑर नाही, तर त्याचं करेक्ट आन्सर असेल अँड. बोथ A अँड B आर दी करेक्ट वन. कॉम्प्रेशन मध्ये पण आणि टेन्शन मध्ये पण. ऑर नाही, ऑर म्हणजे चॉईस झाली ती.
एक तर मग कंप्रेशन मध्ये देऊन टाकलं, टेन्शन मध्ये दिलंच नाही, बरोबर, असं नाही. नेक्स्ट बोला. नाही, ऑर म्हणजे चॉईस झाली ती, एक तर मग कंप्रेशन मध्ये देऊन टाकलं, टेन्शन मध्ये दिलंच नाही. ज्यावेळेस स्मॉल बी दिलेला असतो ना, स्मॉल बी इट इज विड्थ, आणि स्मॉल डी जो काही दिलेला आहे हा न्यूट्रल ऍक्सिस झाला. स्मॉल डी चा मिनिंग काय होतो, स्मॉल डी दाखवतो इफेक्टिव्ह डेप्थ. स्मॉल डी राजांना आपल्याला काय दाखवतो, इफेक्टिव्ह डेप्थ मीन्स डेप्थ फ्रॉम एक्स्ट्रीम कंप्रेशन फायबर पासून तर सेंट्रॉइड ऑफ दी रेन्फोर्समेंट पर्यंत, हा झाला स्मॉल डी. इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन. FCK आणि FY आर द कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट. FCK कुणाची कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आहे, कॉन्क्रीटची, आणि FY कुणाची आहे, स्टीलची. ओके. द डेप्थ ऑफ द न्यूट्रल ऍक्सिस इज कॅल्क्युलेटेड डी. बरेच विद्यार्थी डी आन्सर देत आहे. डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस आपण कशाने कॅल्क्युलेट करतो, ज्यावेळेस कंप्रेशन फोर्स आणि टेन्साईल फोर्स जेव्हा आपण इक्वेट करणार त्यावेळेस आपल्याला डेप्थ ऑफ द न्यूट्रल ऍक्सिस भेटते. मग कंप्रेशन फोर्स किती असतो, 0.36 FCK XU आपल्याला तो कॅल्क्युलेट करायचा इंटू बी 0.87 FY इंटू AST. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डेप्थ ऑफ द न्यूट्रल ऍक्सिस XU. ठीक आहे, XU आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग तो कसा कॅल्क्युलेट करणार बघा. सो देअरफॉर XU is equal to 0.87 FY into AST divided by remaining part डिवाइडला पाठवा FCK into B आणि चेक करा. 0.87 बघा, खाली 36 पाहिजे, 0.36 खाली पाहिजे, जे की इथं नाही आहे, इथं आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. आणि डिनॉमिनेटरला FCK into B पाहिजे, इथं FCK into B आहे, इथं MCK into BD स्क्वेअर आहे, इथं B आणि D आहे, हा पण कट झाला. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर डी. ऑप्शन डी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बोला. The minimum tension reinforcement required in the concrete beam should not be less than minimum reinforcement. बोलो. मॅक्झिममचा जर आपण बघितला 4% ऑफ द ग्रॉस एरिया, मिनिमम कसा कॅल्क्युलेट करणार, मिनिमम रेन्फोर्समेंट. पौर्णिमा काळे ऑप्शन डी. ओम सी, जहीर सी, आणखी बोला. चव्हाण डी, विजय सी, प्रतीक सी. AST मिनिममचा फॉर्म्युला काय आपला बघा, AST मिनिमम डिवाइडेड बाय स्मॉल BD 0.85 डिवाइडेड बाय FY. आपल्याला AST मिनिमम विचारला आहे. सो AST मिनिमम 0.85 डिवाइडेड बाय FY, हा B आणि D तिकडे जाईल, सो B इंटू D इन द न्यूमरेटर. ओके. 0.4% ऑफ BD. आता इथं BD तर दोघं स्मॉल आहे, स्मॉल तर कुठे नसतात, ग्रॉस एरिया असतो एखाद्या वेळेस. 0.4% 0.05 असेल म्हणजे तो ग्रॉस एरिया, आणि ग्रॉस एरियासाठी कॅपिटल D लागतो. हे तर नाहीये. आता कन्फ्युजन आहे आपल्याला या दोघांमध्ये. इथं आहे 0.87 आणि इथं आहे 0.85. मिनिमम रेन्फोर्समेंट मध्ये काय असतो, 0.85. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन, 0.85. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी डी सांगितलं, जसं की निखिल, जहीर, पौर्णिमा, त्यांनी लक्षात घ्या. ओके, सी इज द करेक्ट वन. 0.87 आणि 85 याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. करा ट्रायला. The maximum theoretical diameter of steel reinforcement in a slab of thickness maximum theoretical diameter विचारलेला आहे of a स्टीलचा डायमीटर बोला. स्टील डायमीटर if the slab thickness is 180 mm, so thickness of slab, but this diameter of, हा डायमीटर कशाचा आहे, स्टीलचा. बघा
सी बऱ्यापैकी विद्यार्थी सी आन्सर देत आहे. लक्ष द्या, आपण या कॉलममध्ये या गोष्टी आपण स्टडी केलेल्या आहेत. हे बघा, कॉलममध्ये आपण हे स्टडी केलेलं आहे की द मॅक्झिमम साईज ऑफ द कोर्स ॲग्रिगेट 1/4 ऑफ द ओव्हरऑल थिकनेस कोर्स ॲग्रिगेट. आणि स्टीलचं डायमीटर किती आहे बघा, द मॅक्झिमम डाय ऑफ द स्टील बार 1/8 ऑफ द ओव्हरऑल थिकनेस ऑफ द स्लॅब. बोला, मग स्टीलचा मला डायमीटर काढायचा आहे, थिकनेस ऑफ द स्लॅब याला कितीने मल्टिप्लाय करणार आपण, 1/8 ने. सो 1/8 इंटू स्लॅब थिकनेस किती आहे 180 mm. बोला रे मग, 8 दुने इथे येतील 16, 2 दिसतोय इथं 3 3 4, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. ठीक आहे, सी इज द करेक्ट वन. हाच क्वेश्चन तुम्हाला कॉन्क्रीटची मॅक्झिमम साईज पण विचारू शकतात. त्या केसमध्ये 1/4 टाइम द थिकनेस ऑफ दी स्लॅब 180 mm असं कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट करा ट्राय. One of the criteria for the effective width of the flange of T-beam is given by in the above formula. हा क्वेश्चन थोडा इथं राहिलेला आहे, त्याला मी कंप्लीट करतो. इन द अबोव फॉर्म्युला एल नॉड सिग्निफाईज, एल नॉड काय दाखवतो, हा फॉर्म्युला आहे एल नॉड बाय 6 प्लस BW प्लस 6 टाइम डेप्थ ऑफ द फ्लेंज. डेप्थ ऑफ द फ्लेंज या फॉर्म्युल्यामध्ये एल नॉड काय दाखवतो, एल नॉड काय शो करतो बोला. इफेक्टिव्ह स्पॅन दाखवतो, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ झिरो मोमेंट दाखवतो, क्लिअर स्पॅन ऑफ द बीम दाखवतो, का डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ मॅक्झिमम मोमेंट्स इन द बीम. एल नॉड सिग्निफाईज, एल नॉड काय दाखवतो, भारत भूषण बी, जहीर ए. एल नॉड बोला, एल नॉड काय शो करतो, सपोज दिस इज द टी बीम. हा टी बीम आहे, तर या टी बीम मध्ये आपल्याला हे माहिती आहे हा टोटल बी झाला, दिस इज द टोटल बी. हा झाला टोटल डेप्थ ऑफ द फ्लेंज, दिस इज विड्थ ऑफ द फ्लेंज बी वेब, विड्थ ऑफ द वेब. आणि याचं कॅल्क्युलेशन आपण करतो इफेक्टिव्ह फ्लेंज विड्थ. व्हॉट इज द इफेक्टिव्ह फ्लेंज विड्थ फॉर्म्युला, बी सफिक्स एफ, त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. सो वेअर एल नॉट डिनोट्स, सो व्हॉट इज द एल नॉट, so L naught basically distance between the point of zero moments. So the correct answer is what, B, point of zero moments. मग जर का सिम्पली सपोर्टेड बीम असेल आणि कॅन्टिलिव्हर बीम असेल, सो इन दॅट केस एल नॉट ची व्हॅल्यू काय असते, ओरिजिनल लेंथ. आणि इफ द बीम इज फिक्स बीम और कंटिन्युअस बीम, तर त्या केसमध्ये एल नॉट ची व्हॅल्यू किती असते, 0.7 टाइम एल. 0.7 टाइम एल इज द व्हॅल्यू ऑफ द एल नॉट. इट इज द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ झिरो मोमेंट्स. करेक्ट आन्सर पूर्णिमा चव्हाण, विजय, करेक्ट. नेक्स्ट बोला, करा ट्राय. इफेक्टिव्ह फ्लेंज विड्थ ऑफ द कंटिन्युअस टी बीम, इफेक्टिव्ह फ्लेंज विड्थ ऑफ कंटिन्युअस टी बीम विचारलाय. ओके, चव्हाण राजे ऑप्शन ए. कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस टी बीमचा फॉर्म्युला काय असतो, इफेक्टिव्ह फ्लेंज विड्थ इज इक्वल टू एल नॉट बाय 6 प्लस BW आणि प्लस 6 टाइम डेप्थ ऑफ दी फ्लेंज. कंटिन्युअस साठीचा हा फॉर्म्युला आहे. ओके, जर का आपल्याला कंटिन्युअस, दिस इज फॉर कंटिन्युअस टी बीम, जर कंटिन्युअस एल बीमचा फॉर्म्युला विचारला असता तर BW इज इक्वल टू हाफ करायच्या व्हॅल्यूंना 12 प्लस BW ॲज इट इज आणि 3 टाइम DF. दिस इज द व्हॅल्यू फॉर कंटिन्युअस एल बीम. कंटिन्युअस टी, कंटिन्युअस एल. ओके, आयसोलेटेड टी बीमची व्हॅल्यू काय दिसते, आयसोलेटेड टी बीम एल नॉट बाय 4 प्लस B प्लस BW. आयसोलेटेड टी बीम. व्हॉट अबाउट आयसोलेटेड एल बीम, 0.5 टाइम एल नॉट डिवायडेड बाय एल नॉट प्लस 4 प्लस B आणि BW ॲज इट इज. हे झाले आयसोलेटेड एल, आयसोलेटेड टी, कंटिन्युअस टी आणि कंटिन्युअस एल.
सो ऑप्शन नंबर एक ए जो आहे दॅट इज द करेक्ट वन. नेक्स्ट बोला. इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम हुज वन एंड इज फिक्स अँड अदर एंड इज फ्री. one end is whose end is one end is fixed and other end is free equal to overall length, less than overall, greater than overall. बोला. इथं बघा आपण 4 कंडिशन बघितल्या. मी इकडे घेतो कंडिशन. बोथ फिक्स, सेकंड फिक्स आणि हिंज, थर्ड फिक्स आणि फ्री, ओके, आणि फोर्थ हिंज 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 हिंज. ओके. आता फर्स्ट थेरॉटिकल व्हॅल्यूज आणि द सेकंड इज व्हॉट रेकमेंडेड व्हॅल्यूज, म्हणजे आरसीसी मध्ये यूज होणारे व्हॅल्यू. रेकमेंडेड व्हॅल्यू इथं रेकमेंडेड व्हॅल्यू बद्दल आपण आरसीसी चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तर रेकमेंडेड व्हॅल्यू घ्या. इथं काय येणार, हा असेल 0.5 टाइम एल नॉड, इट इज 0.65 टाइम एल नॉड. नंतर हा असेल 0.7, इट इज 0.8 एल नॉड. हा किती आहे 2 टाइम एल नॉड, 2 टाइम एल नॉड, इट इज एल नॉड आणि एल नॉड ओरिजिनल लेंथ. इथं क्वेश्चन आहे की वन एंड इज फिक्स अँड वन एंड इज फ्री. फिक्स आणि फ्रीची जी कंडिशन आहे त्यामध्ये दोघं ठिकाणी तो किती आहे, ट्वाइस दी ओरिजिनल लेंथ. ट्वाइस दी ओरिजिनल लेंथ म्हणजे काय, ग्रेटर दॅन दी ओव्हरऑल लेंथ. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन, ग्रेटर दॅन दी ओव्हरऑल लेंथ. क्लिअर झालं का. बोला, समजलं काय, ग्रेटर दॅन दी ओव्हरऑल लेंथ. घ्यायचं पुढचा क्वेश्चन. यस सर, ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घ्या. बोला. अँड ॲक्झिली लोडेड कॉलम, ॲक्झिली लोडेड कॉलम, कॉलमचे डायमेन्शन दिलेले आहेत. हा कॉलमचा क्रॉस सेक्शन आहे 450 mm बाय 450 mm. बाय 450. द इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कॉलम इज, इफेक्टिव्ह लेंथ पण दिलेली आहे दॅट इज 5 मीटर. व्हॉट इज द मिनिमम इसेंट्रिसिटी ऑफ द ॲक्झिली लोडेड कॉलम. चला राजांनो, तुम्ही सॉल्व्ह करून सांगा मला ह्या क्वेश्चनचा आन्सर. मिनिमम इसेंट्रिसिटी किती असेल, मग मी ट्राय करतो. चला ट्राय करा. मिनिमम इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. बोला, व्हॉट इज द मिनिमम इसेंट्रिसिटी. ट्राय करा आणि मला एम एम मध्ये आन्सर सांगा. मिनिमम इसेंट्रिसिटी. व्हॉट इज द फॉर्म्युला बी. पौर्णिमा काळे बी. मिनिमम इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला काय, ई मिनिमम इज इक्वल टू, बोलो, unsupported length that is L naught divided by 500 plus least lateral dimension divided by 30 or 20 mm, whichever is maximum. आता लक्षात असू द्या, विच एव्हर इज मॅक्झिमम ही गोष्ट विसरू नका तुम्ही. व्हॉट इज द मिनिमम इसेंट्रिसिटी ऑफ ॲक्झियली लोडेड. आता एल नॉट जो आहे ॲक्च्युली आपल्याला इफेक्टिव्ह दिलेला आहे. सो आपण कन्सिडर करणार की बोथ एंड्स आर हिंज. तर त्या केसमध्ये एल नॉट आणि एल ई बोथ आर सेम. मग तुम्ही इथं असं घेतलं असणार बघा 5000 mm मध्ये, बरोबर ना.
डिवायडेड बाय 500 प्लस लिस्ट लॅटरल डायमेन्शन किती आहे 450 डिवायडेड बाय 30. मग हे कॅल्क्युलेशन किती आलं तुमचं 10 प्लस हा आणि हा गेला 15 25 mm येते माझं तर 16 mm कसं काय आलं तुमचं 25 mm हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर 25 mm येत आहे आणि याची व्हॅल्यू आहे 20 mm. 20 mm अँड 25 mm दोघांपैकी जो मॅक्झिमम आहे विच एवर इज मॅक्स दॅट इज द करेक्ट वन. सो ऑप्शन नंबर ए 25 mm. ओके नेक्स्ट. For a short column, the ratio of effective length of the column to its least lateral dimension should not exceed short column. So effective length to least lateral dimension यालाच काय म्हटलं आता slenderness ratio. So if the slenderness ratio is less than 12 and it is greater than or equal to 12 long column. ठीक आहे. सो कोणासोबत कम्पेअर करतो आपण शॉर्ट और लॉंग कॉलम साठी 12 सोबत कम्पेअर करतो. ऑप्शन नंबर बी बरोबर 12. ठीक आहे. पण पेडस्टल आणि कॉलम यांच्यातला जर डिफरन्स विचारला असेल तर त्यावेळेस आपण 3 सोबत कम्पेअर करतो. ठीक आहे 3 सोबत. नेक्स्ट. ओके. सो अशा पद्धतीने मित्रांनो हे जवळजवळ 20 क्वेश्चन जे होते जे थेरी क्वेश्चन्स होते जे मला वाटलेत ते क्वेश्चन्स मी इथं घेतलेले आहेत. ठीक आहे. सो आय होप ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असाव्यात. सो आता 1-2 मिनिटं फक्त मला वेळ द्या. मी एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला पहिल्यापासून सगळ्या स्लाईड दाखवतो. फक्त त्या स्लाईड बघून घ्या म्हणजे तुम्हाला सगळा पार्ट जो आहे तो रिकॉल होऊन जाईल आणि मग आपण इथं स्टॉप करूयात. ओके बघा लक्ष द्या. आता सुरुवातीची फर्स्ट स्लाईड आहे ज्यामध्ये मी तुम्हाला आरसीसीचं इंट्रोडक्शन सांगितलं होतं. ओके डिझाईन मेथोडॉलॉजी ती ठीक आहे. ही आरसीसीची आपली फर्स्ट स्लाईड आहे ज्यामध्ये आपण आरसीसी म्हणजे काय इथून आपण सुरुवात केलेली. नंतर मित्रांनो बघा डिझाईन मेथड, वर्किंग स्ट्रेस मेथड, अल्टिमेट लोड मेथड आणि लिमिटेड मेथड यांच्याबद्दल आपण इथं डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट स्लाईडवरती आपण या स्लाईडवरती वर्किंग स्ट्रेस मेथड बद्दल बघितलं होतं. ठीक आहे. नंतर अल्टिमेट लोड मेथड आपण वापरत नाही. लिमिटेड मेथडला आपण सुरुवात केली. ओव्हर इस्टिमेशन, अंडर इस्टिमेशन, लोड कॉम्बिनेशन कसे घ्यायचे हे क्वेश्चन मी काही तुम्हाला विचारलेले. अजम्पशन यूज इन अ लिमिटेड मेथड. नंतर आपण त्याचे ग्राफ्स बघितलेत लिमिटेड मेथडमध्ये. ओके. डिझाईन ऑफ बीम सुरुवात केला आपण डिझाईनला. मोमेंट ऑफ रेजिस्टिंग कॅपॅसिटी, हे क्लिअर कव्हर, 3 टाईपचे बीम. ओके. बॅलन्स सेक्शन, हे बॅलन्स सेक्शनसाठी असणारे फॉर्म्युले. हा चार्ट महत्त्वाचा आहे. डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस आणि मोमेंट ऑफ रेजिस्टिंग कॅपॅसिटी हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर अंडर रेनफोर्स सेक्शन, ओव्हर रेनफोर्स सेक्शन, कॅल्क्युलेशन स्टेप्स फॉर मोमेंट ऑफ रेजिस्टन्स, टाइप्स ऑफ बीम सिंगली आणि डबली आपण बघितला आणि IS कोडल रेकमेंडेशन जे होते मॅक्झिमम आणि मिनिममसाठी ते आपण इथं स्टडी केले. ओके. नंतर फ्लेंज बीममध्ये आयसोलेटेड टी बीम आणि आयसोलेटेड एल बीम, कंटिन्युअस टी बीम, कंटिन्युअस एल बीम याच्यासाठी आपण इथं इफेक्टिव्ह फ्लेंज थिकनेस विड्थ जी आहे ती कॅल्क्युलेशनचे फॉर्म्युले बघितलेत. नंतर कॉलमला स्लॅबला आपण सुरुवात केला मित्रांनो. डेफिनेशन बघितली. अस्पेक्ट रेशो काय आहे, सिंगली डबली यांच्यातला डिफरन्स बघितला आणि सिंगलीचं डिझाईन. आफ्टर दॅट डबली ठीक आहे 2 वे 1 वे स्लॅब आणि 2 वे स्लॅब या दोघांबद्दल आपण डिस्कशन केलं. त्यांचे कोडल प्रोव्हिजन्स आपण बघितले. हा डिझाईन ऑफ दी कंप्रेशन मेंबर हा कॉलमचा पार्ट. ओके. सो या कॉलममध्ये बघा या कॉलममध्ये आपण डिफरन्स, इफेक्टिव्ह लेंथ कॅल्क्युलेशन, त्यानंतर सिलेंडरनेस रेशो, कॉलमचं डिफरन्स, हे IS कोडल प्रोव्हिजन आपण बघितले आणि प्रिस्ट्रेसिंगचा पार्ट. या प्रिस्ट्रेसिंगमध्ये आज आपण बघितलं. या प्रिस्ट्रेसिंगच्या स्लाईडमध्ये बघा की कॅल्क्युलेशन ऑफ द प्रिस्ट्रेसिंग फोर्स कसा करायचा. नंतर प्री टेन्शनिंग आणि पोस्ट टेन्शनिंग मधला डिफरन्स, वायर, स्ट्रँड, टेंडॉन, केबल आणि बार्स काय आहेत ते आपण बघितलेत. नंतर ॲनालिसिस पार्टमध्ये स्ट्रेस कन्सेप्ट, स्ट्रेंथ कन्सेप्ट आणि लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट. पण आपण 2 कन्सेप्ट महत्त्वाच्या डिस्कस केल्या. एक स्ट्रेस कन्सेप्ट आणि लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट जी आपल्याला प्रोफाईल देत असते. त्यामध्ये काही न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह केलेत, स्टँडर्ड प्रॉब्लेम. आणि नंतर लॉस जे असतात प्री टेन्शन आणि पोस्ट टेन्शनिंगमध्ये याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि नंतर मग आपण RCCचे काही बेसिक क्वेश्चन सॉल्व्ह केले. तर अशा पद्धतीने मित्रांनो एक 10 तासामध्ये मला ह्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. डिझाईन मेथड,
बीम, स्लॅब, कॉलम आणि प्रिस्ट्रेसिंगचं बेसिक. ते आपण आज इथं संपवलेलं आहे. नेक्स्ट सेशनमध्ये तुमचं नवीन सब्जेक्ट असेल आणि या सब्जेक्टला जर तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचं असेल तर तुम्हाला मागे पण मी सांगितलं आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला हा पूर्ण कोर्स जो आहे एक 60 ते 70 हवर्समध्ये हा कोर्स कंप्लीट घेतलेला आहे, तो तुम्हाला परचेस करता येईल. ओके, थँक्यू.